Hello friends, welcome to our video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 5th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we have started topic number 9, decimal fractions. Now, in this video, we are going to learn addition of decimal fractions. Decimal fractions ची addition कशी करायची आहे ते आपण पाहणार आहोत. आता इतर संख्यांची जशी आपण ॲडिशन करतो तशीच ॲडिशन डेसिमल फ्रॅक्शन्सच्या बाबतीत सुद्धा करायची आहे, परंतु ॲडिशन करत असताना पॉईंटच्या खाली पॉईंट येईल अशा पद्धतीनं संख्येची मांडणी एकाखाली एक करून घ्यायची आहे आणि मग ॲडिशन करायचे आहे. डेसिमल फ्रॅक्शनचे ॲडिशन इतर संख्यांच्या ॲडिशनप्रमाणेच करायचे असते, परंतु दोन्ही संख्यांचा जो डेसिमल पॉईंट आहे तो एकाखाली एक येईल अशा पद्धतीनं संख्या मांडल्या गेल्या पाहिजेत. बघा आता इथं आपल्याला दिलेलं आहे 3.7 + 12.2. आता याच्यामध्ये इथं पॉईंटच्या खाली हा पॉईंट आलेला आहे, तर 3.7 हे 12 आहे त्यामुळं हा 1 पुढं घ्यायचा आहे. आता इथं याची अरेंजमेंट 3.7 आणि 12.2 अशा पद्धतीनं करायची नाही, तर ही मांडणी चुकते पूर्णपणे. त्यामुळं मांडणी करत असताना पॉईंट खाली पॉईंट हा आलाच पाहिजे, तरच आपली ॲडिशन जी आहे डेसिमल फ्रॅक्शन्सची ती करेक्ट येणार आहे. त्या नेहमीच्या पद्धतीनंच आपण ॲडिशन करणार आहोत. बघा 3.7 + 12.2. आता इथं 7 + 2 9, 3 + 2 5 आणि हे 1 ॲज इट इज, आणि इथं पॉईंटच्या खाली पॉईंट हे आपण ॲन्सरमध्ये देणार आहोत. अशा पद्धतीनं आपलं ॲन्सर असेल 15.9. बघा नेक्स्टमध्ये 6.8 + 5.5. आता नेहमीच्या पद्धतीनंच ॲडिशन करायचे. आता इथं आपल्याला 8 + 5 करायचे आहेत. पहिल्यांदा पॉईंटचा विचार करायचा नाही, आपण नेहमीच्या पद्धतीनं ॲडिशन करायचे. 8 + 5 किती झाले? 13. 13मधला 3 आपण इथं ॲन्सरमध्ये लिहिणार आहोत. 1 इज कॅरीड ओव्हर, एक हातच्याला आपण दिलेला आहे. आता पुढच्या घरामध्ये 6 + 5 + 1 6 किती झाले? हे 12. त्यामुळे आपण लिहिलं ॲन्सरमध्ये 12 आणि ॲन्सरमध्ये पॉईंटच्या खाली पॉईंट हे आपल्याला द्यावं लागणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज 16.9 + 7.5. तर नेहमीच्या पद्धतीने ॲडिशन करायचे आहेत. 9 + 5 14. 14मधला 4 ॲन्सरमध्ये जाईल. 1 इज कॅरीड ओव्हर. आता इथं 6 + 1 7 + 7 14. 14मधला 4 येईल. अगेन 1 इज कॅरीड ओव्हर. 1 + 1 2. अशा पद्धतीनं आपली ॲडिशन होईल आणि पॉईंटच्या खाली पॉईंट ॲन्सरमध्ये द्यायचा आहे. त्यामुळे आपला ॲन्सर असेल 24.4. डेसिमल फ्रॅक्शनचे ॲडिशन इतर संख्यांच्या ॲडिशनप्रमाणे करायचे आहे, पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ज्या दोन संख्यांची तुम्ही ॲडिशन करणार आहात डेसिमल फ्रॅक्शनची, त्यामध्ये पहिल्या डेसिमल फ्रॅक्शनचा पॉईंट त्याच्या खालीच दुसऱ्या डेसिमल फ्रॅक्शनचा पॉईंट आला पाहिजे, तर आपले ॲडिशन बरोबर येणार आहे. अशा पद्धतीनं आपण मांडणी करून घ्यायची आहे. तर इथं 7.09 + 54.93. बघा इथं पॉईंटच्या खाली पॉईंट आपण घेतलेला आहे. आता नेहमीच्या पद्धतीनं पाठीमागून युनिट प्लेसपासून सुरुवात करतो आपण, त्या पद्धतीनं पॉईंट नाही असं समजून आपण ॲडिशन करायचे आहे. बघा आता इथं 9 + 3 किती होणार आहेत? 12. त्यामुळे ॲन्सरमध्ये 2 येईल. 1 इज कॅरीड ओव्हर. पुन्हा 1 + 0 1 + 9 10. 10मधला 0 इथं येईल. 1 पुढच्या घरामध्ये हातच्याला जाईल. आता पुढच्या घरामध्ये 7 + 1 8 + 4 किती झाले? हे 12. 1 पुन्हा कॅरिंगला जाईल. 5 + 1 6. आणि आता डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट ॲन्सरमध्ये द्यायचा आहे. म्हणजे आपलं ॲन्सर काय झालं? 62.02. बघा आणखीन एक एक्झाम्पल आहे इथं 45.83 + 167.40. आता इथं पॉईंटच्या खाली पॉईंट घेऊन मांडणी करायची अगोदर. आता इथं 3 नेहमीच्या पद्धतीने ॲडिशन करायचे आहे. पाठीमागच्या बाजून 3 + 0 3 येणार आहे. 8 + 4 12मधला 2 इथं येईल. 1
पुढच्या घरात द्यायचं आहे हातच्याला. सुरुवातीला पॉईंट नाही असं समजून नेहमीच्या पद्धतीनं ॲडिशन करायचे. 5 + 1 6 + 7 13. 13मधला 3 इथे येणार आहे. 1 पुढच्या घरामध्ये हातच्याला जाईल. 4 + 1 5 + 6 किती होणार आहेत? 11. 11मधला 1 ॲन्सरमध्ये जाईल. पुढचा 1 हातच्याला जाईल पुढच्या घरामध्ये. आता इथं 1 + 1 2. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट जिथं आहे ॲन्सरमध्ये सुद्धा पॉईंटच्या खाली पॉईंट हा द्यायचा आहे. म्हणजे आपलं ॲन्सर काय मिळालं बघा आपल्याला 213.23. बघा 10.46 रुपीज + 35.92 रुपीज. तर नेहमीच्या पद्धतीनंच ॲडिशन करायचे. पॉईंट खाली पॉईंट आपण घेतलेला आहे. 6 + 2 8. 4 + 9 13. 1 गोज फॉर कॅरिंग. म्हणजे एक हातच्याला गेलेला आहे. 5 + 1 6. 3 + 1 4. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲन्सरमध्ये पॉईंटच्या खालीच पॉईंट लिहायचा आहे. म्हणजे 46.38 रुपीज. याच पद्धतीनं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन्सचे ॲडिशन करायचे. आता इथं 48.80 मीटर + 2.57 मीटर यांचे ॲडिशन करायचे. पॉईंट खाली पॉईंट येईल अशा पद्धतीनंच संख्यांची मांडणी एकाखाली एक करायचे. 0 + 7 7. 8 + 5 13. पुन्हा एक हातच्याला गेलेला इथं. 8 + 2 10 + 1 11. 11मधला एक ॲन्सरमध्ये जाईल. पुन्हा पुढच्या घरामध्ये एक हातच्या. 4 + 1 5. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉईंटच्या खाली ॲन्सरमध्ये पॉईंट आला पाहिजे. अशा पद्धतीनं आपला ॲन्सर होईल 51.37 मीटर. आता जर 3 संख्या असतील 4 संख्या असतील तरीसुद्धा आपण या डेसिमल फ्रॅक्शनचे ॲडिशन करू शकतो. यामध्ये सुद्धा अट अशी आहे की या डेसिमल पॉईंट खालीच डेसिमल पॉईंट आला पाहिजे अशी मांडणी करून घ्यायची आहे. आता इथं 7.5 + 14.2 + 9.6. आता नेहमीच्या पद्धतीनंच ॲडिशन करायचे. पॉईंट नाही असं समजून अगोदर ॲडिशन करून घ्यायचे. 5 + 2 7. 7 + 6 13. 13मधला 1 कॅरिंगला द्यायचं आहे. 9 + 1 10 + 4 + 7. 9 + 1 10 + 4 14 + 7 21. 21मधला 1 ॲन्सरमध्ये जाईल आणि 2 हातच्याला जातील. म्हणजे 2 + 1 3. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॉईंटच्या खाली ॲन्सरमध्ये सुद्धा पॉईंट येणार आहे. ते आपल्याला आन्सर काय मिळालं 31.3 सेंटीमीटर. Students, in this way we can solve the examples based on addition of decimal fractions. Now we have to solve problem set number 41 in your notebook. Thank you.